भारतीय जनता पक्षाकडनं राज्यभरातील विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांकडनं उमेदवारांच्या पॅनलची बंद लिफाफ्यामध्ये नावं मागवण्यात आलेली आहे। नागपूर ग्रामीणमध्ये देखील 5 मतदारसंघामध्ये ही नावे मागवण्यात आलेली आहे। आपल्यासोबत नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे आहे। पॅनल मागण्या पाठीमागचा काय उद्देश आहे आणि कशा प्रकारचे किती लोकांकडनं पॅनल मागितले? भारतीय जनता पार्टीमध्ये संपूर्णतः लोकशाही आहे। उमेदवाराची निवडसुद्धा कार्यकर्त्याशी चर्चा करून कार्यकर्त्याशी बोलून त्या ठिकाणी मागितल्या जाते। फक्त त्या प्रोसेसला 1 to 1 बोलण्याला जरा वेळ लागतो, म्हणून आम्ही तिथे मीटिंग झाली, प्रोसेस समजावून सांगितली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या पसंतीचे 3 नावं तुम्ही कागदात लिहून त्या एन्व्हलपमध्ये द्या आणि तो एन्व्हलप आम्ही आता प्रदेशाकडे हँडओव्हर करणार आहे। त्यामुळे कार्यकर्त्याच्या मनातला उमेदवार कोण आहे, शेवटी जनतेच्या मनातला उमेदवार तर पाहिजेच आहे, पण कार्यकर्त्याची भावनासुद्धा समजली पाहिजे, कार्यकर्त्याच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे, कार्यकर्त्याच्या मनातला उमेदवार असला पाहिजे, म्हणून ही प्रोसेस केली। 5 मतदारसंघात नागपूर जिल्ह्यात काल ही प्रोसेस पूर्ण झाली। एका मतदारसंघात जवळपास 100 किंवा त्यापेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी आपली मतं नोंदवली, पसंतीचा उमेदवाराच्या नावाची चिठ्ठी त्या एन्व्हलपमध्ये आम्हाला दिली। पुढे या नावांचं काय होणार आहे? नाही, आता हे सगळे प्रदेशाकडे जाईल, प्रदेश पदाधिकारी ते सगळे बसतील आणि बघतील की कार्यकर्त्याच्या मनात काय आहे, कुठला उमेदवार दिला पाहिजे। कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे हा एक क्रायटेरिया, त्यानंतर वेगवेगळे सर्वे केले तो एक क्रायटेरिया आणि इतर निरीक्षण या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे। अर्थातच निवडणूक जिंकून येण्याचं मेरिट कार्यकर्त्यांच्या मनातील उमेदवार आणि जनतेच्या मनातील उमेदवार या 3 गोष्टी अर्थातच पाहायला जाईल। त्याच्याशिवाय निवडणूक जिंकणं कठीण आहे। त्या उमेदवाराचं मेरिट असलं पाहिजे, उमेदवार हा जनतेच्या मनातील असला पाहिजे आणि तद्वतच 25-25, 30-30 वर्ष राबणारे कार्यकर्ते आहे। शेवटी त्यांच्या मनातला उमेदवार नसेल तर ते मन लावून काम करणार नाही। शेवटी त्यांची कामं झाली पाहिजे, त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे। आजकाल मान सन्मानाची फार मोठी चिंता आहे आणि म्हणून ही प्रक्रिया पूर्ण केली आहे। असं एकत्रित ह्या सगळ्या गोष्टी करून मेरिटनुसार उमेदवार येईल। काही मतदारसंघामध्ये आमदार बदलीची देखील खूप चर्चा होती। जरुरी नाही की त्या आमदाराला तिकीट मिळेल, सर्वे आणि पदाधिकाऱ्यांचं मत हे देखील जाणून घेतलं जाईल। 100% काही म्हणजे कोणी आमदार कोणालाही तिकीट दिलं म्हणजे तो आजन्म किंवा त्याच्या नावानं काही ॲफिडेविट करून दिला जात नाही। त्यांचा तो मनात असला पाहिजे ना। सर्वेमध्ये जर तो जनतेत नसेल, आपल्या पदाधिकाऱ्याच्या मनात नसेल तर त्याला निवडून येणं कठीण जाते आणि त्याच्यामुळे या मेरिटनुसारच उमेदवार निवडला जाईल अशी याची मला खात्री आहे। साधारण कधीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल? मला वाटतं दसऱ्याच्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण व्हावी अशी अपेक्षा आहे। शेवटी प्रदेशाला ठरवायचं, आमच्या हातात नाही। आपण बघू शकतो की कुठेतरी मध्यंतरीच्या काळामध्ये भाजपचे पदाधिकारी काहीसे नाराज असल्याची खूप चर्चा होती। लोकसभा निवडणुकांमध्ये देखील दृश्यांमध्ये पाहायला मिळालं होतं। मात्र कुठेतरी यावेळेस पदाधिकाऱ्यांना न दुखवता उमेदवार द्यायचा असेल तर त्यांच्या मनामध्ये काय हे देखील जाणून घेण्याचा भारतीय जनता पक्षाकडनं प्रयत्न केला जात आहे आणि त्यासाठीच राज्यभरातील विधानसभा निहाय मतदारसंघांमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया राबवण्यात येत आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।